नमस्कार, सुप्रभात. मी सुप्रिया सुळे. मला एक खूप वेगळा अनुभव आला आणि मला वाटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा. माझ्या मुंबईचा गाडीचा चालक यशवंत हा सुट्टीवर आणि सुट्टीवर असल्यावर आले होते किंवा अशा वेळेस मग मी घरातला दुसरा ड्रायव्हर कुणाला तरी शेअर करतो. ते यशवंत सुट्टीवर असल्यामुळे आज मी एका ठिकाणी माझ्या घरापासून प्रभादेवीपर्यंत चालत जाताना परत जाताना मला वाटलं की आपण परत घरी चालत न जाताना टॅक्सीने जावं, होऊन यावं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला 22 मिनिटं एकही टॅक्सी मिळाली नाही. तिथे एक उबर उभी होती, पांढरी टॅक्सी. मी त्याला एकदा नाही 2 वेळा विनंती केली की मी पैसे देते पण मला तुम्ही प्लीज माझ्या घरी सोडा. तो माणूस ऐकायला तयार नाही. मी समजू शकते उबर असेल किंवा कुठलीही प्रायव्हेट एजन्सी असेल ती ऑनलाईनच बुक करता येते. पण मला हा मनात प्रश्न येतो की जर उबर मोकळीच असेल, आत्ता त्याला गिऱ्हाईक नसेल, तर त्यांनी जर गिऱ्हाईक मिळाला तर तो घ्यावा का नाही घ्यावा, हा एक मुद्दा माझ्या मनात आला. शरद पवार यांच्या कन्या आणि आपले खासदार सुप्रिया सुळे यांनी काल फेसबुक लाईव्ह केलं. ते फेसबुक लाईव्ह तुम्ही बघालच, पण ते फेसबुक लाईव्ह बघून अक्षरशः मला धक्का बसला. म्हणजे खासदारांनी आमदारांना सामान्य जनतेची काही पर्वा नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण इतकी पर्वा नाही आहे हे मला आणखीन कालच कळलं. सुप्रियाताई या प्रभादेवीला खाली उतरल्या आणि त्यांना टॅक्सी पाहिजे होती, कारण त्यांचा यशवंत हा ड्रायव्हर त्या दिवशी सुट्टीवर गेला होता. ते टॅक्सी पकडायला थांबल्या पण एकही टॅक्सी यायला तयार नव्हती. सगळ्या टॅक्सीवाल्यांनी त्यांना नाही 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 म्हणून सांगितलं. हा त्या म्हणतात की माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव आहे. म्हणजे आपल्याला जो अनुभव रोज येतो, वर्षानुवर्ष येतो, की टॅक्सीवाले आपल्याला कुठेतरी जायचं असतं आणि टॅक्सीवाले नाही म्हणतात, तो अनुभव सुप्रियाताईंना आता त्यांच्या वयाच्या 60ला आला आणि मुंबईत आला तो अनुभव. ज्या सुप्रियाताई मुंबईत राहतात, शरद पवारांच्या अगदी घराला लागूनच त्यांचं स्वतःचं घर आहे, म्हणजे अनेक वर्ष त्या मुंबईत राहिलेत, पण याचा अर्थ सुप्रियाताई कधीही टॅक्सीतच बसलेल्या नाहीत. तुम्ही कधी टॅक्सीत बसलेले नाहीत हे ठीक आहे, पण तुमच्या कार्यकर्त्यांचं नाही. कार्यकर्त्यांची कधी तुम्ही चौकशी केली नाहीत का की बाबा आज तुला टॅक्सी मिळाली का नाही मिळाली, की बाबा तुला टॅक्सी नाही मिळाली म्हणून तुला उशीर झालाय का वगैरे. ही चौकशी पण साधी त्यांनी कधी केलेली नसणार. त्यामुळे टॅक्सीवाले टॅक्सी यायला नकार देतात हेच त्यांना माहित नव्हतं. इतक्या वर्षांनी त्यांना हा वेगळा अनुभव मिळाला असं त्या सांगतात. जर टॅक्सी मिळत नाही म्हणून मग त्यांनी एका उबरवाल्याला सांगितलं की मला घेऊन जा. तर उबरवाल्याने सांगितलं की हे ऑनलाईन बुकिंग करायला लागतं. आता हे सगळ्यांना माहिती आहे की उबर असेल, ओला असेल तर त्याचं एक ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करायचं असतं आणि त्याच्यावर बुकिंग करायचं असतं. हेही साधं सुप्रिया सुळेंना माहित नाही. ते त्याला सांगतात की नाही नाही तू आम्हाला घेऊन जा. बरं टॅक्सीत बसतात आणि मग टॅक्सीत बसल्यावरती त्या काय म्हणतात की जर एखादी बाई म्हणजे प्रेग्नंट असेल किंवा एखादी इमर्जन्सी आली तर ह्या लोकांना घेऊन जायला पाहिजे. तर घेऊन जायला पाहिजे म्हणजे काय, नियम तुम्हीच बनवलेत ना, तुम्हीच ओला आणि उबरना परवानगी दिली आहे ना. आणि आज तुम्हाला अडचण झाली की तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुचतात का? इतके दिवस रिक्षावाले स्टेशनवरनं खाली उतरल्यावर अनेक रिक्षावाले येत नाहीत, अनेक टॅक्सीवाले येत नाहीत. ही काही नवीन तक्रार नाहीये, वर्षानुवर्ष सामान्य माणसांची ही तक्रार आहे. आज तुम्ही इतक्या वर्षांनी पहिल्यांदा काळ्या पिवळीत बसलात आणि त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरचे आभार मानलेत. यशवंत म्हणून ड्रायव्हर आहेत, मी पण यशवंत यांचे आभार मानते की 60 वर्षांनंतर, म्हणजे त्यांची वयाची 60 उलटली असेल सुप्रियाताईंची, की 60 वर्षांनंतर का होईना त्यांना सामान्य माणसाला रोज अनुभव येतो. तो अनुभव यशवंत हे आले नाहीत म्हणून त्यांना मिळाला. आता मला सुप्रियाताईंनी या फेसबुक लाईव्ह मध्ये असं आवाहन केलंय की तुम्हाला असे वेगवेगळे जर असे वेगवेगळे अडचणी आल्या असतील तर त्याची माहिती आम्हाला द्या. हे आणखी वर. आता ते माहिती देण्याची काही गरज नाही. सुप्रियाताईंना माझी एकच विनंती आहे की आता तुम्ही पहिल्यांदा इतक्या वर्षाने टॅक्सीत बसलात तर एकदा लोकलमध्ये बसा आणि विरारला किंवा वसईला तिथे चढा आणि बोरिवलीला किंवा कुठेतरी उतरण्याचा प्रयत्न करा. हे एवढी एक गोष्ट करा तुम्ही, कारण तुम्ही तर लोकल बघितली नसेल. म्हणजे लोकलचे प्रवासी रोज मरतात, लोकलचे प्रवासी रोज बाहेर ढकलले जातात, अनेकांचे जीव जातात. हे फक्त तुम्ही मला वाटतं पेपरमध्ये वाचत असाल, त्यांचा अनुभव मिळाला नाही आणि हा वेगळा अतिशय अनुभव गेला. सुप्रियाताई तुम्ही लगच उद्या परवाच बसा, किंवा माझं ते यशवंत जे आहे ड्रायव्हर आहेत ना त्यांना विनंती आहे की तुम्ही आणखी एक सुट्टी टाका, म्हणजे सुप्रियाताई कशा तरी करून लोकलमध्ये बसतील. आणि लोकल म्हणजे पूर्ण डबा स्वतःसाठी आरक्षित करायचा आणि आरामात उतरायचं नाही. जे आम्ही प्रवासी रोज भोगतो ना, जे ढकलाढकली होते, जे मृत्यू होतात, तसा लोकलचा प्रवास एकदा तरी तुम्ही करा.
धन्यवाद.